नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती, ठीक आहे. त्यामध्ये मी म्हटलं होतं की झाडावर मॅगी बनवून खायचे, बरोबर. तर आम्ही ती इच्छा आज पूर्ण केले. फक्त एवढंच की मॅगी बनवताना व्हिडिओ आम्हाला शूट करता नाही आली, कारण की खूपच भयंकर वारा येते. तुम्ही पाहू शकता वारा खूपच जोराचा आहे, म्हणून वणवा लागू शकतो, म्हणून आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागली. तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकलो, ठीक आहे, मॅगी बनवताना. पण ती मॅगी बनवताना जी मज्जा होती खरंच खूपच मस्त, म्हणजे खूपच गमतीचा विषय होता तो आमच्यासाठी आणि मज्जेचाही होता. कारण की कोणी काठी आणत होता, कोणी गवत आणत होता, तर कोणी हे ते, अरे बनवा लागेल म्हणून सर्व सावधगिरी बाळगत होता. तर ती जी मज्जा होती खरंच खूपच छान वाटत होतं. आणि मग नंतर शेवटी मॅगी झाली आणि मग आम्ही आता मॅगी वरती घेऊन आले. हे मॅगी दाखव का मॅगी. तर मग आता चला मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया, प्रत्येकाचा थोडाफार परिचय देऊन, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी नवीन आहे, तुम्हाला चेहरा तर ओळखीचा वाटत असणार. तर सौरव आज नवीन आहे, ठीक आहे. तर सौरव सांगेल की तो आधी का नव्हता आणि आजच्या व्हिडिओमध्ये का आहे, ठीक आहे. सांग सौरव. मी ताईची ते जत्रेला गेलेलो म्हणून मी नव्हतो. तर हे बनवलंय, खूप छान बनवलंय, एक नंबर मस्त हवा येते इथून. परत इथं मस्त व्ह्यू सुद्धा आहे पाहण्यासाठी, खूप छान आहे. मजा येते तुला, कसं वाटतंय? मस्त एकदम. आणि आज आपण मॅगी बनवली, आज मॅगी बनवले, आज मॅगी खाऊ मस्त. तर मंडळी आम्ही व्हिडिओ शूट नव्हतो करणार, ठीक आहे. पण सौरवनी खूप इच्छा दाखवली की व्हिडिओ शूट करायला हवी, कारण की बंटी आणि इकडे बघ श्रवण उद्या जाणार आहे, ठीक आहे, म्हणजे मुंबईला जाणार आहेत. तर मग ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये दोन्ही नसणार. तर सौरवने म्हटलं की व्हिडिओ शूट करायला हवी आहे, ठीक आहे. तर म्हणून आम्ही व्हिडिओ शूट केली, बरोबर. मंडळी अजून सूर्य मावळला नाही आहे, तर तो दृश्य नक्कीच मी तुम्हाला दाखवेल की तो किती छान दृश्य दिसतो, ठीक आहे. तर चला मग मंडळी पुढे व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करूया. मंडळी आता म्हणजे वाटा होणार, ठीक आहे, मॅगीचे. दे सौरव. म्हणजे ह्याची डिश होती परंतु तो विसरला, देवलातच विसरला, ठीक आहे. तर बंटीचा आधीच वाटा झालाय. बंटी हाय कर. कसं वाटतंय? भारी वाटतंय. मॅगी चाखून बघ कशी झाली, कशी आहे बंटी? आवडली काय? कुणी बनवले? तुम्ही नाही, तुम्ही तर बोल. सौरव कशी झाली बघ. सौम्या खाऊन बघ. अरे खाऊन तर बघ पाहिजे. साधी आणि सरळ कशी झाली? भारी आहे. श्रवण तू पण सांग कशी झाली, चाकून सांग. माझी चमची घे, ती बघ खालतीच आहे माझी चमची. घे ती चमची घे. हो रे खायला. कशी झाले? हे श्रवण, हे सौरव थोडा हलू, आवाज किती करतेस. आता तू सांग चाकून कशी झाली पहिले. तू चमच नाही खाल्लीस काय? अरे बाबा तू आधी चाकून सांग कशी झाली. सोड तर. अरे त्याला माझा चम्मच दे. कुठला? तो ज्यूस केलेला घे ना. तू कुठला वापरलास? हा वापरला. मग तो घे ना. आणि तू आता चाकून सांग कशी झाली. इकडे बघ. आता सांग कशी झाली. कशी झाली? खूप छान झाली आहे. आता मग मंडळी मी मॅगी खातो आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया, ठीक आहे. भेटू मंडळी. तर आता मॅगी खाऊन झाली आहे, ठीक आहे. प्रत्येक जण असं झोपून आहे, ते पाहू शकता. इकडे श्रवण झोपला आहे, तिकडे बंटी, आणि तिकडे सोहम आणि म्हणजे आपला सौम्या, आणि इकडे सौरव झोपलाय, ठीक आहे. आणि मी इकडे वरच्या ठिकाणी असं पाय लांब करून असं निवांतपणे आनंद घेत आहोत. खूप छान वाटतं असं झाडावर थोडंसं झपकी घ्यायला, कारण की वारा खूप वाहत असतो, म्हणजे वारा येत जात राहतो. तर थंडगार अशा वाऱ्याच्या गिरक्या आपल्याला लागत राहतात आणि खूपच छान वाटतं. तर आता जेव्हा सूर्य मावळणार तर आम्ही ती एक व्हिडिओ शूट करू आणि मग नंतर व्हिडिओला एंड करू, ठीक आहे. तर चला मंडळी भेटूया. मंडळी हे आपले घर आणि तुम्ही पाहू शकता सूर्य हळूहळू खालती मावळते, म्हणजे तुम्ही पाहू शकता किती छान सूर्य मावळताना दिसतंय. जसा सूर्य खालती जाणार ना तसा नारंगी रंगाचा छटा पूर्णपणे पसरेल आणि खूपच अप्रतिम दृश्य दिसतो. जेव्हा वर्षा ऋतू येतो आणि पूर्ण हिरवगार परिसर होतं तर कोकणातला हा दृश्य खरंच देखण्यासारखा असतो, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर तो दृश्य बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी.